फॉरेनचा नवरा भाग 11. मला काहीच समजत नव्हते की मी आईची समजूत कशी काढावी. तरी मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मी सांगितलं की आता मी कॅरोलला डिवोर्स नाही देऊ शकत. मी कॅरोल आणि बाळाला असं नाही सोडू शकत. मी आईला बोललो की तुला तर एक स्त्री म्हणून हे योग्य वाटतं का सांग. तरी ती कोणाचंच ऐकलं तयार नव्हती. आई बोलली ते सगळं ठीक आहे, पण आपल्या नातेवाईकांमध्ये तोंड दाखवायला जागा तरी पाहिजे. आपल्याला भावकीमध्ये नावं ठेवतील. अरे तुझ्या मागे तुझी धाकटी बहीण आहे. जर हे सगळं बाहेर नातेवाईकांमध्ये पै पाहुण्यांमध्ये कळलं तर तिच्याशी लग्न करायला कोण तयार होईल. ते काही नाही, तुला त्या बाईला सोडचिठ्ठी द्यायची नाही ना. मग ठीक आहे, हवं तर नको देऊ सोडचिठ्ठी तिला. पण मग एक काम कर, इथे आम्ही म्हणतो त्या मुलीशी लग्न करून तिला तिकडे घेऊन जा. म्हणजे आम्हाला इथे पै पाहुण्यांमध्ये सांगायला तरी होईल की हो बाबा, तू आपल्याच जातीतल्या मुलीशी लग्न केलंयस आणि आता सुखाचा संसार करत आहेस अमेरिकेमध्ये. तिकडे हवं तर दोघींना घेऊन राहा, पण बाबा आमच्यावर उपकार कर. आम्ही म्हणू तिच्याशी लग्न करीत आहे. हे ऐकून मी हादरलोच. मी म्हटलं, अगं काही काय बोलतेस तू. माझं लग्न झालंय आणि तसे त्या मुलीला मी तिकडे कसं घेऊन जाणार. तिला कळणार नाही का माझं लग्न झालंय आणि असं माझ्याशी लग्न करायला कोण तयार होईल. त्यावरती माझ्या मामाने थोडा विचार केला. त्यानंतर तुझं स्थळ त्यांनी आम्हाला सुचवलं. त्यांनी सांगितलं ते तुझ्या भावाला ओळखतात. तुला तर माझ्या घरचे सगळेच ओळखायचे. सगळ्यांना तुझ्याबद्दल बेसिक माहिती होती की तुझं शिक्षण जास्त नाही झालं, पण तू स्वभावाने आणि कामामध्ये पटाईत आहेस असे त्यांना माहीत होते. तसंही सगळ्यांनी विचार केला की तसंही आता माझं लग्न झालं आहे आणि नुकतंच बाळसुद्धा झालं आहे, तर तिथे घरकामाला आणि बाळाला सांभाळायला पण चांगलं होईल. त्यामुळे तूच माझ्यासाठी योग्य राहशील असं एकंदरीत सगळ्यांचंच मत पडलं. मला काहीच कळत नव्हतं मी कसा नकार देऊ. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की मी हे लग्न नाही करू शकत. कोणत्याही मुलीची मी अशी फसवणूक नाही करू शकत. पण माझी आई वडील काहीच ऐकायला तयार नव्हते. माझी आई तर तू लग्न कर, नाहीतर मी जीव देईन असं म्हणून तिने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. शेवटी आईने तिच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून नाईलाजाने मी तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. खरं तर तेव्हा माझ्या मनामध्ये अजून एक स्वार्थी विचार आला होता. तसे बाळाला सांभाळायला आणि घरकाम करायला आम्ही बाईच्या शोधात होतोच. अमेरिकेमध्ये घरकाम करायला बाई खूप पैसे घेते. विचार केला तशी तुझ्यापेक्षा चांगली व्यक्ती घरकाम करायला आणि बाळाला सांभाळायला मला नाही भेटणार. त्यात जमेची बाजू म्हणजे तुझं शिक्षणही जास्त झालं नसल्यामुळे तुला अंधारात ठेवणं थोडं सोपं वाटलं. मी विचार केला की ठीक आहे, जाऊ दे, कदाचित तुझ्या आणि माझ्या नशिबात हेच असेल. त्यामुळे मी लग्नाला तयार झालो आणि म्हणूनच लवकरात लवकर लग्न करण्याची अट ठेवली. लग्न करून तुला इकडे आणलं. हे बघ, मला मान्य आहे जे झालं ते तुझ्या दृष्टीने खूपच चुकीचे आहे, पण मी काहीच करू शकत नव्हतो. माझं माझ्या आईवरती खूप प्रेम आहे. मी लग्न नसतं केलं तर तिने तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. त्यामुळे माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता. हे बघ, तू पुढे काय बोलण्याच्या आधी त्याला थांबवत पिंकी बोलते, पण तुम्ही या सध्यामध्ये माझं आयुष्य बरबाद केलं त्याचं काय, मला फसवलं त्याचं काय. अहो, जेव्हापासनं माझं तुमच्या संगत लगीन ठरलं तेव्हापासून मी आपल्या नव्या संसाराची सपाट बघायला लागली होती. मला माझ्याच नशिबाचं कौतिक वाटायला लागलं होतं. मला वाटायचं एवढा शिकलेला पारीला राहणारा नवरा कसा काय मिळालाय. स्वतःचाच यावा वाटायचा. पण तुम्ही माझ्या अडाणीपणाचा फायदा घेता. मी आता हात राहणार नाही, मला जायचं आहे, मी जातेच असं म्हणून पिंकी उठून जायला निघते. तिला थांबवत सोम म्हणतो, अगं वेडी झालीस काय, कुठे चालली आहेस. हे काय इंडिया आहे की तुझं गाव आहे. अमेरिका किती लांब आहे भारतापासून तुला माहिती तरी आहे का. नको तो शांतपणा करू नकोस. हे बघ, शांतपणे विचार कर. तू इथून पळून जाऊन काय करणार आहेस, कुठे जाणार आहेस. तुला अमेरिकेत काहीतरी माहिती आहे का.
अगं इथे काय बस एस टी ट्रेन पकडून नाही जाऊ शकत तू भारतामध्ये. पाहिलंच ना किती वेळ लागलेला आपल्याला विमानाने यायला. ते सुद्धा आपल्याला विमान बदलून यावं लागलं. लक्षात आहे ना? हे बघ, भलत्या फंदात पडू नकोस. नको तो शहाणपणा करू नकोस. त्यापेक्षा मी तुला एक ऑफर देतो. मला माहित आहे तुझ्या घरची परिस्थिती. तुझ्या मागे तुझ्या 3 बहिणी आहेत. लग्नाच्या विचार कर. तू जरी असा तडकाफडकी घरी जायचा निर्णय घेतला आणि समजा मी तुला सोडून देखील दिले, तर पुढे काय? पुढे काय होणार? तू तुझ्या घरी जाशील, आजूबाजूचे लोक तुलाच दोष देतील. अजूनही आपल्या देशात, आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने काही झालं तरी स्त्रीलाच नावं ठेवतात. तसंच तुलाच नावं ठेवतील. अगं तुझ्या या निर्णयामुळे तुझ्या 3 बहिणींवरती परिणाम होईल. त्यांची लग्न कशी होणार? अगं अजूनही आपल्या समाजात दुर्दैवाने का होईना, पण अशा घटस्फोट झालेल्या मुलीच्या घरातील इतर लग्नाळू मुलींची लग्न जमायला फार त्रास असतो. ह्याचा तरी जरा विचार कर. नवऱ्याने टाकली म्हणून तुझ्याकडे बघतील. तुझ्या आईला मामांना नावं ठेवतील. तुझ्या मामाला पण एक मुलगी आहे ना लग्नाची. बघ विचार कर. हे असं लग्न मोडून परत जाऊन घरच्यांना त्रास द्यायचा की उलट इथे राहून त्यांना आर्थिक मदत करायची? हे बघ, हे असं परत जाण्यापेक्षा एक काम कर. तुला इथे राहायला जागा आहे, छान खायला प्यायला आहे. हे बघ, तू फक्त घरातली कामं कर आणि बाळाला सांभाळ. मग एक ठराविक रक्कम मी तुझ्या आईच्या बँकेच्या अकाउंटवरती टाकत जाईल, किंवा तुला इथे नवीन अकाउंट ओपन करून तुझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकत जाईल. मग तू तुझ्या नवीन अकाउंटवरून तुझ्या आईला दर महिन्याला ठराविक रक्कम तिच्या बँकेच्या अकाउंटवर टाकत जा. अगं थोडक्यात तू असं समज की तू इथे जॉब करतेस आणि दर महिन्याला चांगला पगार ही तुझ्या आईला देशील. जरा विचार कर, तुझ्या पाठी तुझ्या 3 बहिणी आहेत. त्यांची लग्न कशी करणार आहे? त्याचा विचार आहे का? आपल्या लग्नात सगळा खर्च मी केलेला, पण आता तुझ्या 3 बहिणींच्या लग्नाचा खर्च कोण उचलेल? त्याचा जरा तरी डोक्यामध्ये विचार आहे का? आणि मला एवढं तरी नक्की माहिती आहे की तुझ्या आईला, मामाला या 3ही मुलींचा लग्नाचा खर्च नाही परवडणार. हे बघ, तुझ्या 3ही बहिणींचा लग्नाचा खर्च उचलायला मी तयार आहे. आणि वरून दर महिन्याला मिळणारी ठराविक रक्कम वेगळी. हे सगळं मी करेल. पण फक्त तू तुझं तोंड बंद ठेवायचं आणि जसं मी म्हणलो तसं वागायचं. कबूल आहे? तर इथेच ह्या कथेचा हा भाग समाप्त होतो. पुढच्या कथेमध्ये आपण बघूया की सोहमच्या या ऑफरला पिंकी काय उत्तर देते, ती मान्य करते की दुसरं काही पाऊल उचलते. हे बघण्यासाठी माझ्या या स्टोरीला फॉलो करा. माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि माझे पुढचे भाग तुम्हाला बघायला मिळतील. तर हा भाग आवडल्यास नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका, त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं. आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.